प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मागील तासांपासून आपण आचार्य विनोबा भावे, विनायक नरहरी भावे उपाख्य आचार्य विनोबा भावे यांचं आम्ही युग बनविणारे आहोत हा आत्मविश्वासपूर्ण असा महत्त्वाकांक्षी असा विचार प्रकल्प धड्याच्या रूपाने आपण समजून घेत आहोत. खरं म्हणजे विनोबा भावे यांचं आयुष्य अत्यंत संस्कारशील म्हणावे लागेल. ते बुधान चळवळीचे प्रणेते तर आहेतच, शिवाय 1930-32 सालात सविनय कायदेभंगाच्या चळवळीतसुद्धा त्यांनी तुरुंगवास पत्करला होता. म्हणजेच ते एक महान देशप्रेमीसुद्धा आहेत. गोरीगरिबांचा कैवार, सत्य, अहिंसा, न्याय या मानवी मूल्यांचा अंगीकार आणि कटाक्षाने पालन करण्यातच त्यांचा अख्खा आयुष्य गेला. त्यांनी लिहिलेलं गांधी तत्वज्ञान, लोकनागरी लिपी, सर्वोदय विचार यासारखे ग्रंथसुद्धा महत्त्वपूर्ण स्वरूपाचे आहेत. गीता प्रवचने. त्या सदरच्या या पाठात सृष्टीचे दातृत्व अमर्याद आहे. सृष्टीच्या सातत्याच्या देण्याच्या कार्यातूनच आपण हा सृष्टीचा दातृत्व धर्म समजून घेऊन याच धर्माचं पालन करून जर आपणही तसेच घडत गेलो, जगत गेलो तर नव्या समाजाची निर्मिती होईल आणि अशा नवसमाजाची निर्मिती करणारेच आम्ही नवे युग बनविणारे आहोत असं आपल्याला ठामपणे सांगता येईल. आणि त्याच्यासाठीच हा मौलिक संदेश देण्याच्यासाठी हा विचार त्यांनी या पाठात शब्दबद्ध केलेला आहे. सृष्टीपासून दानाचा धडा घ्या, आवर्जून विनोबा भावे असे सांगतात. ते असेही सांगतात की कुटुंबातूनच आनंदाची प्राप्तीही होते. आनंदाची प्राप्ती केल्याच्या शिवाय आपल्याला प्रदीप्त होता येत नाही. खरं म्हणजे मानवी जीवन ही आनंद प्रक्रिया आहे. दुसऱ्या बाजूला ते असेही श्रावस्तीची एका कथेचा उदाहरण देऊन, श्रावस्तीच्या एका कथेचा दाखला देऊनही आम्ही युग बनविणारे कसे आहोत हेही सुद्धा आवर्जून ते सांगण्याचा प्रयत्न करतायत. युग तुमच्या हातातच आहे, तुम्हीच युगाचे शिल्पकार आहात. एकंदरीत सृष्टीपासून दानाचा धडा आपण घेतला पाहिजे. नंबर 2, आनंदाची प्राप्ती, जीवन हे आनंद प्रक्रिया आहे हे समजून घेतलं पाहिजे. नंबर 3, श्रावस्तीच्या कथेच्या माध्यमातूनही त्यांनी हे आवर्जून सांगितलं आहे. भगवान सिद्धार्थ तथागत गौतम बुद्धांची कथा सांगून त्यांनी आपण युग बनवणारे कसे आहोत, कसे असू शकतो याची शिकवण 3ऱ्या मुद्द्यात दिली आहे. तर या 4थ्या मुद्द्यात युग तुमच्या हातात आहे, म्हणजे युगाला आकार देणारे आपण आहोत, याच आशयानं त्यांनी या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. मागील तासात पहिल्या 2 अर्थात सृष्टीपासून दानाचा धडा घ्या या उपशीर्षकांतर्गत त्यांनी सूर्यनारायण यापासून प्रकाशाचे दान आपण देत गेलो पाहिजे.
वायूपासून आपण प्राणवायू सततच दिलो पाहिजे. तर तिसऱ्या, गंगेपासून आपण निरंतर वाहतच राहत गेलो पाहिजे. गंगेसारखे निर्मळ होऊन जगता आला पाहिजे. ढगांसारखं आपणास देता आलं पाहिजे पाऊस. सृष्टी असं सततच दान देत असते आहे. हे दान देण्याचं काम सृष्टी अविरत करत असते आहे. तर चौथं काम, आपली आई आपल्याला माया देते, प्रेम देते. ते दुधाचा हिशेब ठेवीत नाहीत. तिला आपल्याला दूध पिण्याची जितकी तळमळ असते त्यापेक्षा तिला पाजण्याची जास्त तळमळ असते. त्यामुळे आईसारखे सुद्धा आपण द्यायला लागलो पाहिजे. आईसुद्धा या सृष्टीचा मौलिक असा घटक आहे आणि आईच्या या दातृत्वापासून आपणही शिकलो पाहिजे. निर्व्याजपणे आपण इतरांना, आपल्या स्वकीयांना, शेजाऱ्यांना, समाजबांधवास, गावकऱ्यांस, देशबांधवास दिलो पाहिजे. आईसारखे दिलो पाहिजे. आईसारखे देणे आपण लागतो आहोत. आणि कुटुंब हा नेहमीच आपल्या कौटुंबियांवर प्रेम करतो आहे, हा पाचवाही मुद्दा त्यांनी अधोरेखित करून सांगला. कुटुंबात वडिलांना नेहमी असंच वाटत असते आहे की मी माझ्या मुलांसाठी, भावा बहिणींसाठी, आईबापांसाठी काहीतरी जेव्हा करतो त्यावेळेला मला अत्यंत आनंद होतो. अर्थात लहानशा घरात एवढा आनंद जर मिळत असेल तर तोच प्रेमाचा प्रवाह आपण आपल्या समाजाच्यासाठी वाहिला पाहिजे. म्हणजे मग केवढा मोठा आनंद आपल्याला प्राप्त होईल. एकंदरीत सारांश रूपानं आपल्याला असं म्हणता येईल, असे आचार्य विनोबा भावे म्हणतात की हा कार्यक्रम महान आनंदाचा कार्यक्रम आहे, म्हणूनच तो समाजाच्या हृदयात प्रवेश करत असतो. नंतरच्या या आनंदाची प्राप्ती या उपशीर्षकांतर्गत सर्व दुनिया प्रेमावर चाललेली आहे असा मोठा विचार ते समजावून सांगतात. संघर्ष हा जरी जीवनाचा आधार असला तरी संघर्षाशिवाय मुलाचा आईचं स्तनपान करण्याच्यासाठी आईबरोबर संघर्ष होत नाही किंवा आईचा मुलाला स्तनपान करण्याच्यासाठी संघर्ष होत नाहीत, तर ते फक्त संघर्षाशिवाय प्रेमाच्या आधारावर स्तनपानाचा कार्यक्रम चालतो, हे नीट पद्धतशीर आपण समजलं पाहिजे. उपनिषदांनी गायले आहे की सृष्टी आनंदातूनच निर्माण होते आणि आनंदातच तिचा रासही होतो, लय सुद्धा पावते. दुःख प्राप्तीसाठी आजपर्यंत केवढी मेहनत केली आहे ती करण्याचे सोडाल तर तुम्ही मूळ स्वरूपाला प्राप्त करून घ्याल. मानवी जीवन ही आनंदाची प्रक्रिया आहे. आणि खरं म्हणजे तुम्ही म्हणाल तुम्ही आनंदमय आहात, हे जग आनंदमय आहे. दारू पिणाऱ्याला दारू पिण्यात आनंद वाटतो, कोणाला अभ्यास करण्यात आनंद वाटतो, कोणाला दान देण्यात, कोणाला सेवा करण्यात आनंद वाटतो. आनंद निरनिराळ्या प्रकारचा असतो, परंतु या निरनिराळ्या प्रकारच्या असणाऱ्या आनंदाचे स्वरूप वेगवेगळे असते. मलमूत्रात पडलेल्या किड्यांना सुद्धा मलमूत्रात राहण्याचा आनंद जरूर वाटतो, परंतु हा आनंद कितीही दुःखे भोगावी लागली तरी मनुष्य आणि सर्व प्राणी जिवंत राहण्याचा प्रयत्न करीतच असतात. म्हणून आनंदाचे जीव परत्वे भिन्न स्वरूप आहे. आनंदाच्या स्वरूपाप्रमाणे तो प्राप्त असतो, त्या स्वरूपाला शुद्ध करण्याचे काम आम्हाला करायचे आहे. मानवी जीवनाची प्रक्रिया ही आनंदाची प्रक्रिया आहे. परंतु दारू पिण्यात आनंद वाटत असल्यास मिठाई खाण्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि मिठाई खाण्याचा आनंद वाटत असला तर आपण आंबा खाण्याचा अनुभव प्राप्त केला पाहिजे. दुसऱ्याला खाऊ घालण्यात आंबा खाण्याचा आनंदाचं स्वरूप वेगळा आणि तोच आंबा दुसऱ्यांना खाऊ घातला तर तो आनंद वेगळा. त्यामुळे अशा प्रकारे आपल्या आनंदाचे स्वरूप
उत्तरोत्तर शुद्ध करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मनुष्याचे कर्तव्य आनंदाची प्राप्ती नव्हे तर त्याची शुद्धी करणे हे होय. मनुष्याचे कर्तव्य काय तर आनंदाची प्राप्ती करणे नव्हे तर प्राप्त आनंदाचे शुद्धीकरण करणे हे मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. तिसऱ्या या उपशीर्षकाच्या माध्यमातून श्रावस्तीच्या कथा या उपशीर्षकाच्या माध्यमातून आम्ही युग बनवणारे कसे आहोत यामध्ये विनोबा भावे काय सांगतायत ते पाहूया. सर्व लोक म्हणतात की कलियुगात हे कसे घडणार, सर्व लोक दुःखी आहेत. जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूच शोधून पाय. समर्थ रामदास स्वामी बोलून गेलेत. सर्व लोक दुःखी आहेत, पण मग लाखो लोक दान देत आहेत व तुम्ही स्वतः ते तेववीत आहात. हे तुम्ही आहातच ही बुद्धाची भूमी आहे. हा भारत, दिस इज इंडिया. हा भारत, हा इंडिया म्हणजे बुद्धाची भूमी आहे. त्या महापुरुषाची हवा सूक्ष्म रूपात येथे शिल्लक आहे. प्रत्येक हृदयात त्याच्या स्फूर्तीचा अंश अस्तित्वात आहे. 2500 वर्षापूर्वी तो कारुण्य अवतार अर्थात बुद्ध, तो कारुण्य अवतार लोकांना ज्ञान दान देत संचार करीत होता. मी सुद्धा एक तुच्छ व्यक्ती त्याच्या पावलावर पावले टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. आचार्य विनोबा भावे म्हणतात की मी आचार्य विनोबा भावे, मी विनायक नरहरी भावे बुद्धांच्याच पावलावर पावले टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. एक सामान्य, एक तुच्छ माणूस. मी श्रावस्तीची एक कथा तुम्हाला सांगतो. कोणती कथा आहे बघूयात. लोकांनी एकदा भगवान बुद्धांना चातुर्मासात राहण्यासाठी श्रावस्तीला बोलविले. चातुर्मास, धोंड्याच्या महिन्यात चातुर्मासात राहण्यासाठी श्रावस्तीला बोलविले. गाववाल्यांनी जमीनदारापासून बुद्धासाठी शांत एकांत अशी जमीन मागितली. पण जमीन मालकांनी जमिनीवर जेवढ्या मोहरा अंतरल्या जातील तितक्या किमतीला जमीन देण्याचे कबूल केले. पण जमीनदार जे होते त्यांनी गावकऱ्यांचं काही ऐकलं नाही. गावकऱ्यांनी म्हटलं की बुद्धांना चातुर्मासात ही एवढी जागा विहरणाच्यासाठी पाहिजे आहे, थांबण्याच्यासाठी पाहिजे आहे, त्यांच्या विश्रांतीसाठी पाहिजे आहे किंवा त्यांच्या साधनेसाठी पाहिजे आहे. जमीन मालकाने मात्र गावकऱ्यांचं ऐकलं नाही. जमीन मालक म्हणाला की जमिनीवर जेवढ्या मोहरा रुपये, सोने चांदी, नाणं, त्या काळचं चलन, जेवढ्या मोहरा अंतरल्या जातील तितक्या किमतीला जमीन देण्याचे कबूल केले. ही बुद्धाच्या काळची घटना आहे. पण त्याच श्रावस्तीत माझ्यासारख्या तुच्छ माणसाला, ज्याची बुद्धाच्या तुलनेत काहीच किंमत नाही, असा मी शून्य माणूस 100 एकर जमीन मिळाली आहे. आपण अगदी पहिल्याच तासाला पाहिलं आहे. आचार्य विनोबा भावे हे बुधान चळवळीचे प्रणेते आहेत. म्हणजे या देशाला सार्वभौमत्व मिळवण्याच्यासाठी बुधान चळवळीचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. हा देश एकसंघ होण्याला या चळवळीचंही योगदान मौलिक स्वरूपाचं आहे. त्याच श्रावस्तीत यांना 100 एकर जमीन मिळाली आहे. यांनी ती मिळवून घेतलेली आहे आपल्या चळवळीच्या माध्यमातून. मग हे सत्ययुग की कलियुग याचा विचार आपण करा. या युगाला कलियुग म्हटलं जाते, परंतु या कलियुगात सुद्धा त्यांनी बुधान चळवळीच्या माध्यमातून श्रावस्तीत 100 एकर जमीन मिळवलेली आहे. बुद्धाच्या काळात तर बुद्धांना ती भूमी तर मिळालीच. ही बुद्धाची भूमी आहे, हा देश बुद्धांचा आहे. पण या कलियुगात सुद्धा त्यांना बुधान चळवळीच्या माध्यमातून 100 एकर जमीन मिळाली. मग सांगा, लोक हो, वाचक हो,
हे सत्ययुग आहे की कलियुग, याचा विचार आपण करा. जिथे भगवान बुद्धासाठी मोहरा पसरून त्यांच्या भक्तांना जमीन विकत घ्यावी लागली, ते मला इतकी मूल्यवान जमीन आज दानात मोफत मिळाली आहे. याचाच अर्थ हे कलियुग नसून सतयुगच आहे. त्यामुळे प्रत्यक्षात युग तुमच्या हातात आहे. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. भगवान बुद्ध म्हणतात, अत्तदीप भव, स्वयंप्रकाशित हो. तूच तुझ्या जीवनाचा मार्गदाता हो, तूच मार्गदीप हो. युग तुमच्या हातात आहे, असा आचार्य विनोबा भावे सुद्धा म्हणतात. आणि म्हणून युग अमुक आहे असे बोलू नका. हे कलियुग आहे, सतयुग आहे, हे द्वापार युग आहे, हे सगळे नावे आहेत. युग तुमच्या हातात आहे. हा काळ आपल्याला बदलता येतो, परिवर्तन आपल्याला घडवून आणता येते. ये दुनिया हमसे बनी हुई है, दुनिया से हम नहीं. इस दुनिया को बदल सकते हो आप. असा सम्यक बदल घडवून आणण्याच्यासाठी ऊर्जा असणे आवश्यक आहे, महत्त्वाकांक्षा असणे आवश्यक आहे. आणि त्यातल्या त्यात दातृत्वाचीच कला आपण शिकलो पाहिजे, सतत दिलो पाहिजे. या समाजाचे आपण देणे लागतो याची गंभीर जाणीव आपल्याला असली पाहिजे. हा युग अमुक आहे असे बोलू नका. युग तुमच्या हातात आहे. ज्या युगात तुम्हाला राहायचे असेल ते तुमच्यासाठी आहे. युग आम्हाला आकार देत नाही, आपण युगाला आकार देणारे काळपुरुष आहोत. आमच्या स्वाधीन ही सर्व सृष्टी आहे. गीतेने म्हटले आहे की ही जी जड सृष्टी सभोवती दिसत आहे तिचे धारण मी जीव रूपाने करीत आहे. आम्ही चेतन आहोत, सजीव आहोत. आम्ही सृष्टीला वाटेल तसा आकार देऊ शकतो. आम्ही मातीतून घडा बनवू लागलो तर ती गुपचूप आम्हाला बनवू देते. सृष्टी मातीतून जरी आम्ही घडा बनवू लागलो तरी ती गुपचूप आम्हाला बनवू देते. अर्थात सृष्टीला आकार देणारे आपण आहोत. मला अमुकच आकार द्या अशी तिची तक्रार नसते. तुम्ही पाहिजे तो आकार तिला देऊ शकता. ह्याच प्रकारे युगालाही तुम्हाला इष्ट तो आकार, तुम्हाला योग्य वाटतो असा आकार, इष्ट तो आकार, अशी योग्य ती जडणघडण तुम्ही युगाची करू शकता. हे युग मातीसारखे तुमच्या हातात आहे. म्हणाल तसा आकार, तुम्हाला जसा पाहिजे तसा आकार तुम्ही देऊ शकता. याचाच अर्थ आपणच आपल्या जीवनाचे मार्गदाते आहोत, घडवणारे आहोत. त्यामुळे स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार हो असा मौलिक संदेशही या धड्यात आम्ही युग बनवणारे आहोत या वैचारिक धड्यात आचार्य विनोबा भावे देतात. परंतु त्याच्यासाठी आपण सृष्टीकडून दानाचा धडा शिकलो पाहिजे, घेतलो पाहिजे. सृष्टीसारखं सततच देत गेलो पाहिजे. वायूसारखं आपण देत गेलो पाहिजे. गंगेसारखं आपण निर्मळ जगलो पाहिजे. ढगांसारखं निस्पृह होऊन बरसलो पाहिजे. आईसारखी माया सर्वांवर लावली पाहिजे. बापासारखा मोठा हृदय आपला असला पाहिजे. मुलांसाठी, भावा बहिणींसाठी, आईबापांसाठी आम्ही जेव्हा काही करतो त्यावेळेला आम्हाला अत्यंत आनंद होते. आणि आपण हेही समजलो पाहिजे की जीवनाचा संघर्ष हा जरी आधार आणि पाया असला तरी जीवन मुळात आनंद प्रक्रिया आहे. सृष्टीची निर्मिती आनंदातून झाली आणि लयसुद्धा आनंदात होईल. त्यामुळे दुःख बाजूला ठेवून चैतन्य रसाचा अंगीकार करून मुखात गोड भाव, गोड वाचा, गोड वाणी, न्याय, समता, सत्य, अहिंसा, प्रेम, आस्था, आपुलकी या मानवी मूल्यांनी युक्त असं जीवन आपण जगायला लागलो की मग हे जग आपणच बनवणार आहोत. त्याच्यासाठी मानवी देहाचं कर्तव्य किंवा मानवी जीवनाचं कर्तव्य आनंदाची प्राप्ती करणे हे नसून त्या आनंदाची शुद्धी करणे असं आहे. हे समजलंच पाहिजे. आणि हे युग कलियुग जरी असलं तरी या कलियुगालाही बनवणारे, घडवणारे आपणच आहोत. ज्या श्रावस्तीमध्ये बुद्धांना जमीन मिळण्यास कठीण गेलं. एकंदरीत ही बुद्धाचीच भूमी आहे.
तरी त्यांच्या अनुयायांना जमीन मिळवण्याच्यासाठी मोहरा अंतराव्या लागल्या होत्या. त्याच श्रावस्तीत बुधांचरोडीच्या माध्यमातून 100 एकर जमीन मिळालेली आहे. त्यामुळे हे सत्ययुग आहे की कलियुग याचा सारासार विचार आपण वाचकांनी जरूर करावा आणि हेही समजावं की या बुद्धांच्या देशात आपण स्वतःला कर्मनिष्ठ करणे अत्यंत आवश्यक आहे, स्वतःला शीलनिष्ठ करणे अत्यंत आवश्यक आहे आणि स्वतःकडे बघण्याच्या आत्मविश्वासी मार्गदीप दृष्टिकोन अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. हे युग आपल्या हातात आहे अशी मोठी शिकवण या धड्याच्या अगदी शेवटी ते देतात. हे युग मातीसारखे आहे आणि मातीला जसा आकार आपण देऊ तशी माती घडेल. ती का कूक करीत नाहीत, ती गपगुमान राहते. त्यामुळे या युगाला, या मातीला, या समाजाला, या दुनियाला आपण घडविणारे आहोत याची जाणीव असणे आवश्यक आहे. याच अर्थाने अत्यंत दर्पोक्त भावनेने, स्वाभिमानाने आम्ही युग बनविणारे आहोत. आम्ही युग बनविणारे आहोत असे आचार्य विनोबा भावे या पाठात आवर्जून मौलिक संदेश देतात. पुढच्या तासाला पुढचा भाग समजून घेऊया. हा पाठ या ठिकाणी संपला. धन्यवाद.